नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो, अंगणवाडी पर्यवेक्षिका अर्थात अंगणवाडी मुख्य सेविका ICDS आपण त्याला म्हणतो, या पदासाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे। या संदर्भातलं विथ प्रूफ मी तुम्हाला नोटिफिकेशन दाखवतो। सो विथ प्रूफ दाखवल्यानंतर मनात काही शंका न ठेवता त्याच्यावरती प्रश्न विचारायचा टाळा। हा एखादी गोष्ट इथे नाही दिलेली त्याबद्दल मी बोललो आहे किंवा अवांतर बोललो असेल, त्यात तुम्हाला प्रश्न असेल तर नक्की मला प्रश्न विचारा, पण ज्याच्यावरती माहिती देतो त्याच्यावरती परत परत प्रश्न कमेंट मध्ये पण विचारू नका। आता बघा, आता मी तुम्हाला माहिती देतोय अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदासाठी 2025 ला ही जाहिरात येणार का, तर जाहिरात येणार। जाहिरात जी येणार ती दोन पदांसाठी येणार आहे। दोन पद म्हणजे पद तीच आहे पण जाहिराती दोन येणार आहे। कोणत्या दोन जाहिराती आहे? एक, सरळ सेवेमधनं ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे आणि यासाठी जवळपास 128 पद इथे रिक्त दाखवत आहे आणि विभागीय मर्यादित भरती ज्याला आपण अंतर्गत किंवा डिपार्टमेंटल होतो यासाठी एकूण पद 172 रिक्त आहेत। आता 128 172 पदांच्या वेगवेगळ्या जाहिराती येणार आहे, पद मात्र तीच आहे। तुम्हाला प्रश्न पडेल ही का बरं वेगवेगळी आहे, तर पहिली जी जाहिरात आहे सरळ सेवेच्या माध्यमातून ज्या जाहिरातीसाठी कोणीही अर्ज करू शकतो त्या पात्रतेनुसार, मात्र इथे जर बघितलं विभागीय मर्यादित स्पर्धा आहे ज्याला आपण डिपार्टमेंटल ऍड म्हणतो, पण यामध्ये त्या डिपार्टमेंटचेच वर्ग त्या डिपार्टमेंटचेच काय जे कर्मचारी ते फॉर्म भरू शकतात। मग इथे कोणते कर्मचारी फॉर्म भरू शकतात, कोण पात्र आहे, वयामध्ये काय, अनुभव लागतो का, सेम इथे पण काय लागतं, थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया ह्या दोन जाहिरातीला पात्रता काय काय आहे। दोघांना थोडं डिफरन्शिएट करा, लक्षात घ्या तुम्ही कुठे बसतात या दोघांपैकी। आणि विशेष म्हणजे ही जाहिरात फक्त आणि फक्त मुलींसाठीच आहे, लेडीजसाठीच आहे, मेल कॅन्डिडेट इथे फॉर्म भरू शकत नाही। सो आपल्या घरात कोणी बहीण भाऊ असेल, नातेवाईक असेल तर त्या फिमेल कॅन्डिडेटला हा मेसेज नक्की द्या की ही जाहिरात तुमची येणार आहे। आता नुकतीच ICDS का एक्झाम झाली आहे, नुकतीच झाली आहे, पण आता दुसरी जाहिरात येणं अपेक्षित आहे। का अपेक्षित आहे? कारण नुकतंच तुम्हाला माहिती आहे की अधिवेशन संपलेत, अधिवेशनामध्ये सुद्धा भरपूर साऱ्या या जागेवरती प्रश्न विचारले गेले की स्पर्धात्मक परीक्षेमधनं भरल्या जाणाऱ्या ह्या ज्या स्पर्धा आहे, भरती आहे, ह्या का बरं लांबवल्या, का रिक्त आहेत। मग याच्यावरती सगळं डिपार्टमेंट आता काम करत आहे आणि त्यातलं एक डिपार्टमेंट आहे महिला व बाल विकास। त्या डिपार्टमेंटकडनं आलेलं हे परिपत्रक आहे, थोडक्यात मी तुम्हाला सांगतो। तिकडे जाण्यापूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमी कडनं तुम्हाला जर अपेक्षित असेल मार्गदर्शन तर इग्नाइट अकॅडमी कडे दोन्ही बॅचेस अवेलेबल आहे। तुम्हाला महिला व बाल विकास विभागाची अंगणवाडी पर्यवेक्षिका मुख्य सेविका जी सरळ सेवेतनं भरती प्रक्रिया राबवली जाते त्यासाठी ही बॅच आहे 1999 GST मध्ये, आणि जी बॅच तुम्हाला मर्यादित विभागीय परीक्षा आहे। आता हे दोघांमध्ये एवढा एकच फरक आहे, मर्यादित विभागीय म्हणजे काय, डिपार्टमेंटल परीक्षा आहे। यासाठी जे उमेदवार पात्र आहेत त्यांनी ही बॅच घ्यावी, यासाठी जे उमेदवार पात्र त्यांनी ही बॅच घ्यावी। ती पात्रतेबद्दल मी पुढे सांगणार आहे तुम्हाला। यामध्ये थोडा सिलेबस वेगळा आहे, यामध्ये थोडा सिलेबस वेगळा आहे, पात्रता म्हणजे दोघांमध्ये फरक आहे। सिलेबस काय वेगळा आहे पुढच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगतो, त्यासाठी काय करावं लागेल, चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवा कारण पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्या मनातली प्रश्नांचं उत्तर असणार आहे। सो चॅनल सबस्क्राईब पण करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा कारण पुढचा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे। आणि सगळे व्हिडिओ मी विथ प्रूफ दाखवतो, म्हणजे डॉक्युमेंट जे असतात ना, गव्हर्नमेंटचे डॉक्युमेंट आहे ते तुम्हाला शो करून ते दाखवतो। मी लिहून तुम्हाला दाखवत नाही, मी टाईप करून तुम्हाला दाखवत नाही, जर गव्हर्नमेंटचे डॉक्युमेंट दाखवतो। आता ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षित आहे डायरेक्टली इग्नाइट अकॅडमीचं ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा किंवा खालच्या नंबरवरती कॉल करून तुम्ही माहिती घेऊ शकता। आता जाऊया मुख्य मुद्द्याकडे। बघा, हे परिपत्रक कधीचं आहे, तर हे परिपत्रक आहे 4 फेब्रुवारी 2025 हे शिक्का मारलेला 4 फेब्रुवारी आहे आणि टाईप केलेलं 31 जानेवारी 2025 आहे। दोघांमध्ये 4 दिवसांचा डिफरन्स आहे। ओके, म्हणजेच फेब्रुवारी 2025 हे जे परिपत्रक आहे यात त्यांनी काय सांगितलंय, हे परिपत्रक कुणाला गेलंय, हे परिपत्रक गेलं विभागीय उपायुक्त महिला व बाल विकास कोकण, बघा कोकण, पुणे 2, नाशिक 3, संभाजीनगर 4, अमरावती 5, नागपूर 6 विभागांना हे गेलेलं परिपत्रक आहे, 6 विभागांना। आणि विषय काय याचा, तर विषय आहे या आयुक्तालयाच्या अधीन 104 नागरी प्रकल्प म्हणजे शहरी भागातले जे प्रकल्प आहे, नागरी प्रकल्प कार्यालयातील गट क संवर्ग मुख्य सेविका पदोन्नती कोट्यातील निवडीने भरावयाच्या रिक्त पद भरतीबाबत। आता पदोन्नतीने भरायचं म्हणजे काय, त्याला म्हणतो आपण काय म्हणतो, म्हणजे खालच्या पदावरून वरच्या पदावर जाणे, पदोन्नती करणे म्हणतो आपण त्याला, प्रमोशन करणं म्हणतो आपण त्याला। सो प्रमोशनल ही एक्झाम होते, या एक्झाम मधून त्या व्यक्तीचं प्रमोशन होतं, वरच्या पदावर नियुक्त केलं जातं, असं हे नोटिफिकेशन आलंय। मग यामध्ये या नोटिफिकेशनला
काय सांगितलं थोडक्यात आपण समजून घेऊया की यामध्ये दोन्ही परीक्षा होणार का, तर दोन्ही परीक्षा जर होणार असेल, दोन्ही म्हणजे कोणत्या, सरळ सेवेच्या माध्यमातून एक आणि दुसरी विभागीय मर्यादित स्पर्धा म्हणजे डिपार्टमेंटल अंतर्गत आपण त्याला म्हणतो, अशा दोन्ही होणार का, येस. पदे किती त्यामध्ये शिल्लक बघा, याच परिपत्रकामधलं 5 नंबरचा पॉइंट आपण जर वाचला तर त्यांनी त्यात सांगितलं बघा, या शासन पत्राद्वारे म्हणजेच दिनांक 5 सप्टेंबर 2024 या शासन पत्राद्वारे मुख्य सेविका नागरी प्रकल्पातील सरळ सेवा 128 पदे व पदोन्नती कोट्यातील निवडीने 272 पदे. आता लक्षात घ्या 5 सप्टेंबर 2024 ला हे त्यांची सांगण्यात आलेले परिपत्रक आहे. ह्या परिपत्रकानुसार आता ऑलरेडी एक जाहिरात येऊन गेली आहे ज्यामध्ये 102 पदांची भरती राबवली गेली आहे. ओके, 102 पदांची भरती राबवली गेली आहे आणि त्याच परिपत्रकात सांगितल्याप्रमाणे 128 पद रिक्त आहे. म्हणजे याच्यामध्ये जर हे पद इथे पकडले तर 26 पद इथे येऊ शकतात, 26 पद, आणि अजून काही रिटायर झाली तर अजून पद यामध्ये ऍड होऊ शकतात. म्हणजे ह्या वर्षात सरळ सेवेची जाहिरात येईल पण ती लेट येणार आहे. म्हणजे पहिले ऍड कोणती येणार आहे, पहिली जाहिरात येऊ शकते तीही पदोन्नती कोट्यातील निवडीने 272 पद भरण्यासंदर्भात. बघा या दोघांमध्ये मी परत रिपीट करतो, यावरची एक ऑलरेडी जाहिरात येऊन गेलेली 102 पदांची, मात्र 272 जे अंतर्गत पदभरती आहे, अंतर्गत पदोन्नतीने जी भरती होणार आहे ती मात्र येणं अपेक्षित आहे. ती 272 पदांची खूप मोठी जाहिरात असणार आहे. आता पुढे घेऊन जातो, सरळ सेवा पात्रता आणि वेतन श्रेणी काय. सरळ सेवेची जाहिरात आत्ताच येऊन गेली 2024 मध्ये. त्यामध्ये जर आपण बघितलं तर पात्रता काय, त्यामध्ये पात्रतेमध्ये बघा तुम्हाला पदवी असणं गरजेचं आहे. शैक्षणिक पात्रता काय, पदवी लागते. आणि वेतन श्रेणी बघितली तर तुम्हाला 35,400 पासून ते 1,12,400 जवळपास 45-50 हजारापर्यंत सॅलरी या ठिकाणी असणार आहे. दुसरं, ही जी एक्झाम आहे यामध्ये ही जी एक्झाम याला मुलाखत असणार आहे का, तर मुलाखत नसते. ह्या एक्झामला मुलाखत नसते. आता पात्रतेमध्ये अजून एक मुद्दा आहे, सरळ सेवेच्या पात्रतेमध्ये वयोमर्यादा काय. पदवीची विद्यार्थिनी फॉर्म भरू शकते. वेतन श्रेणी बघितली, मग वयोमर्यादा काय, तर यामध्ये ओपन कॅटेगरी असेल तर तुम्हाला बघा 21 वर्षापेक्षा कमी नसावं आणि 38 पेक्षा जास्त नसावं. म्हणजे ओपनला 21 ते 38 वर्षापर्यंत फॉर्म भरता येतो. आणि तुम्ही जर ओपन सोडले तर उर्वरित सगळे मागासवर्गीय आहेत. ह्या मागासवर्गीयांसाठी तुम्हाला साधारणतः 21 वर्षापासून ते 43 वर्षापर्यंत तुमचं वय इथे कन्सिडर केलं जातं. बघा 21 ते 43 कॅटेगरीत असाल तर 21 ते 43. बाकीच्या ज्या कॅटेगरीत त्यांना मात्र अजून सूट आहे. दिव्यांग असेल तर 45 पर्यंत, खेळाडूंना थोडी जास्त आहे, मायसैनिकांना जास्त आहे, ती अजून वेगवेगळी आहे. सो ते पण तुम्ही लक्षात घ्या. आता दुसरं मी घेऊन दुसरी ऍड आहे बघा, ही सेकंड जी ऍड ती कोणती म्हणूया, जी की आता येणं अपेक्षित हीच ऍड आहे, मर्यादित विभागीय भरती पात्रता. आता मर्यादित म्हणजेच काय, ज्या ठिकाणी फक्त डिपार्टमेंटचेच विद्यार्थिनी फॉर्म भरू शकता. महिला बालविकास डिपार्टमेंटमध्ये जे रुजू आहे, जे सेवा करतात तेच. मग याची पात्रता काय, ह्या एक्झामसाठी 272 पद आहे ना, मग यासाठी पात्रता काय, त्यामध्ये वयोमर्यादा आपण कन्सिडर केली तर वयोमर्यादा बघा तुम्हाला 45 वर्षापर्यंत वय तुमचं असावं लागतं. 21 ते 45, 21 ते 45. आता हे मॅक्सिमम 45 पकडलंय मी, ते दिव्यांग बाकीच्या कॅटेगरी पण आपण यात विचार कन्सिडर करतो. संगणक अर्हता ह्या पदासाठी लागणार आहे का इथे डिपार्टमेंटल एक्झामसाठी, ही डिपार्टमेंटल आहे तर या संगणक अर्हता तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. कम्प्युटरचं नॉलेजचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. 6 महिन्याचा कोर्स असतो तो तुमच्याकडे असणं गरजेचं असणार आहे. ओके, आता ह्या परिपत्रकामध्ये सांगितलंय संगणक अर्हता. ऍक्च्युअल जेव्हा ऍड येईल तेव्हा आपल्याला अजून कळेल की संगणक अर्हता तुम्हाला फॉर्म भरतानाच लागेल की नंतर काढली तरी चालणार आहे. आता पण इथे त्यांनी सांगितलंय जाहिरातीच्या दिनांकास अथवा अर्ज भरतेवेळी उत्तीर्ण झालं असावी असं परिपत्रकात सांगितलंय. सो आपण आता 99% असं कन्सिडर करा की कम्प्युटरचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ऍड आल्यावरती पुढच्या गोष्टी मी तुम्हाला क्लिअर करतो, पण ह्या परिपत्रकात सांगितल्याप्रमाणे हे लागणार आहे. ओके, आता त्यामध्ये अजून एक मुद्दा आहे बघा, यामध्ये अजून एक मुद्दा आहे, शिक्षण किती असावं लागतं. मग हे डिपार्टमेंटलसाठी, डिपार्टमेंटल एक्झाम जे आहे आपण ज्याला म्हणतो विभागीय स्पर्धा परीक्षा, तर डिपार्टमेंटलसाठी काय लागते शिक्षण तुमचं. डिपार्टमेंटलसाठी शिक्षण बघा इथे दिलेलं आहे, तुम्हाला पदवी लागते. पदवी डिपार्टमेंटलला काय लागतंय, पदवी लागते. दुसरं काय, तुमचं वयोमर्यादामध्ये 21 वर्षापासून ते 38 पर्यंत कॅटेगरी ओपन आहे आणि 43 वर्षापर्यंत कॅटेगरीच्या उमेदवारांना फॉर्म भरता येणार आहे.
हा एक मुद्दा. आता यामध्ये 45 वर्षाची अट तिने टाकली आहे की 45 वर्ष पण चालणार आहे, पण ते कोणत्या कॅटेगरीला चालणार हे मात्र इथे मेन्शन केलेलं नाहीये, म्हणून हा मुद्दा मी तुम्हाला लगेच सांगू शकत नाही. मात्र हे नक्की आहे की 21 वर्षापेक्षा कमी वय नसलेल्या आणि 38 वर्षापेक्षा जास्त वय नसलेल्या परंतु आरक्षित प्रवर्गातील म्हणजे ज्या उमेदवारांना आरक्षण दिलेलं आहे किंवा जे आरक्षणामध्ये मोडतात म्हणजे ओपन सोडून उर्वरित त्यांना 5 वर्षापर्यंत शिथिल म्हणजेच किती आहे 43 वर्षापर्यंत सूट असणार आहे. क्लिअर झाला हा मुद्दा. वयाचा मुद्दा आहे. वय तुमचं 21 ते 38 ओपन लागतं, कॅटेगरीला 43 असेल तर फॉर्म भरू शकता. दुसरं म्हणजे या ऍड मध्ये कॅटेगरीनुसार जागा येणार नाहीये. ह्या ओपनच्या जागा सगळ्या खुल्या, पण तुम्हाला वयामध्ये जर सवलत घ्यायची असेल तर तुमचं कॅटेगरी सर्टिफिकेट लागेल, लक्षात घ्या. अजून एक मुद्दा इथे आहे, शिक्षण सांगितलं पदवी लागणार आहे आणि अजून एक आहे अनुभव हा कमीत कमी 10 वर्ष असावा लागेल. हा असाल तर तुम्ही फॉर्म भरू शकता. बघा 10 वर्षाहून कमी नाही, 10 वर्ष कमीत कमी लागेल. अखंडित सेवा लागेल. नियुक्तीच्या दिनांकापासून फॉर्म भरण्याच्या डेट पर्यंत कमीत कमी 10 वर्ष तुमची जर सेवा असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता. म्हणजे कोणता फॉर्म कोण विद्यार्थी फॉर्म भरू शकतो? एक म्हणजे अंगणवाडी सेविका, कोण भरू शकतं? मानसेवी अंगणवाडी सेविका किंवा त्याला दुसरं नाव आहे मिनी अंगणवाडी सेविका. या विद्यार्थीनीच इथे फॉर्म भरू शकतात, बाकीच्या फॉर्म भरू शकत नाही. आता हे पद ज्यांचं आहे ना तेच भरू शकतात. आता याच्यातून ते भरपूर पदं महिला बालविकास मध्ये असणार आहे, गट क ची गट ड ची पण असणार आहे. सो त्या विद्यार्थ्यांना मात्र फॉर्म भरता येणार आणि त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे अंगणवाडी सेविका किंवा मिनी अंगणवाडी सेविकाच इथे फॉर्म भरू शकतात, बाकीचे फॉर्म भरू शकत नाही. आता सगळ्यांचे नाव मी घेत बसत नाही, कोण घेऊ शकत नाही. हे घेतात म्हणजे हेच घेतात, बाकी घेऊ शकत नाही. क्लिअर झालं. आता या विभागीय स्पर्धा विभागीय भरतीमध्ये 5 महत्वाच्या गोष्टी मी तुम्हाला पात्रतेच्या सांगितल्या. त्यात पहिलं मी तुम्हाला 5 कोणत्या पहिले तुम्हाला सांगितलं कम्प्युटरचं नॉलेज असावं लागेल. दुसरं तुम्हाला सांगितलं पदवी असावा लागेल. तिसरं मी तुम्हाला सांगितलं अनुभव असावा लागेल. अनुभव हा किती? कमीत कमी 10 वर्ष असावा लागेल. त्यानंतर चौथं वयोमर्यादा मी सांगितली, वय सांगितलं तुम्हाला 21 ते 38 ओपनला आहे आणि 43 वर्षापर्यंत कॅटेगरीला तुम्हाला लागणार आहे. ओके, अशा ह्या 4 गोष्टी मी तुम्हाला क्लिअर केलेल्या आहे. 4 गोष्टी क्लिअर करा. ह्या गोष्टी नीट लक्षात घ्या, त्यानुसार तुम्ही पात्र असाल तर अभ्यासाला लागा, कारण ऑलरेडी विद्यार्थी अभ्यासाला लागलेला आहे आणि त्यासाठी महत्त्वाच्या बॅचेस पण आपण लॉन्च केलेल्या आहे. इथून पुढची व्हिडिओ जी असते ना तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तर आहे. तुम्ही कमेंटमध्ये प्रश्न टाकाच, ज्या टॉपिकवर जास्त प्रश्न येतील त्याच्यावरती माझा पुढचा व्हिडिओ असणार आहे. सो फॉर्म कधी सुरू होणार आहे, जाहिरात कधी येणार आहे, ओपनसाठी जागा म्हणजे कशा जागा असतात, यांचा कट ऑफ कसा लागतो, निवड पद्धत कशी आहे, अभ्यास पद्धत कशी आहे, सिलेबसमध्ये काय बदल आहे, ऑलरेडी पहिला सिलेबस ह्या सिलेबसमध्ये काय बदल आहे का, सरळ सेवेचा आणि तुमचा विभागीयचा वेगळा सिलेबस आहे का, त्यात किती मेजर फरक आहे, कोणते विषय असतो, कोणत्या विषयाला किती वेटेज आहे, परीक्षा पद्धतीमध्ये तुम्हाला ऑनलाईन आहे ऑफलाईन आहे, कोण एक्झाम घेणार आहे, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला जर हवी असेल तर दररोज माझ्यावरती एक सिरीज चालू केली. मी दररोज याच्यावरती अनालिसिस करून व्हिडिओ बनवतोय. तुमच्या प्रश्नांची उत्तरं मी त्या व्हिडिओमध्ये देत असतो. सो या व्हिडिओच्या कमेंटमध्ये जाऊन तुमच्या मनात जो काय प्रश्न असेल तो शॉर्टमध्ये टाकत चला, त्याच्यावरती पुढे व्हिडिओ येत राहणार आहे. पण ते व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब लगेच करून ठेवा, जेणेकरून प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल. बेल आयकॉनवरती क्लिक करून ठेवा. संध्याकाळी झोपण्याच्या अगोदर नक्की व्हिडिओ बघत चला, की तो व्हिडिओ तुमच्यासाठी जेवढा महत्त्वाचा असेल तेवढा महत्त्वाचा व्हिडिओ बघत चला, बाकीचे नाही बघितले तरी चालतील. आणि विशेष अजून एक, तुम्हाला या संदर्भात दोन्ही बॅचेस ओपन आहे. सरळ सेवेची जाहिरात थोडी लेट येणार आहे, मात्र अंतर्गत किंवा विभागीय मर्यादित स्पर्धा विभाग भरती आहे ती लवकर येणार आहे, ती पहिले येणार. म्हणजे 272 पदांची जाहिरात लवकर येणार आहे. ही बॅच तुम्हाला अवेलेबल बघा 1999 प्लस जीएसटी मध्ये. ही पण बॅच तुम्हाला सरळ सेवेसाठी ही पण 1999 प्लस जीएसटी मध्ये अवेलेबल आहे. सो यामध्ये जर सिलेबस काही बदल होणार असेल तर तो आम्ही ऍड करून देणार आहोत, काळजी करू नका. कारण आता फक्त त्यांनी काय केलं, पॅटर्न दिलेला आहे, पण त्यात डिटेल सिलेबस अजून दिलेला नाही. डिटेल सिलेबसमध्ये टेक्निकल जर काही ऍड झाले सब्जेक्ट टॉपिक तर तुम्ही याच्यामध्ये आम्ही ते ऍड करून देणार आहोत, काळजी करू नका. ह्या बॅच मध्ये तुम्हाला सगळं अवेलेबल आहे. नोट्स पण अवेलेबल आहे, क्लास नोट्स अवेलेबल आहे, पीपीटी नोट्स अवेलेबल आहे, टेस्ट सिरीज अवेलेबल आहे, सगळं टीचिंग अवेलेबल आहे. किती वेळेस तुम्ही लेक्चर बघू शकता, फास्ट पॉड करून बघू शकता, स्टॉप करून बघू शकता. 1 वर्षापर्यंत व्हॅलिडिटी असणार आहे. सो जॉईन करण्यासाठी ऍप डाउनलोड करून डायरेक्ट कोर्सेसमध्ये जा. सरळ सेवा कोर्सेसमध्ये अंगणवाडी विभागीय मर्यादित स्पर्धा विभागीय मर्यादित काय म्हणतो आपण भरती, ती जाहिरात तुम्हाला घ्यायची. बघा ही जाहिरात मर्यादित विभागीय परीक्षा, माझे शब्द जरा उलटे पालटे झाले, ती घेऊन टाका. काही शंका असेल तर 88-88-25-117 ह्या नंबरला कॉल करा. सो व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.